नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुका संपल्या आहेत. 2 तारखेला मतदान झालं आहे, पण 3 तारखेपासून या ठिकाणी आपण पाहू शकता की या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आज 9 दिवस झाले या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त देण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातल्या स्ट्रॉंग रूम बाहेर मोठा आपण पाहू शकता की मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. 21 तारखेला मतमोजणी होणार आहे, पण तोपर्यंत आता जे आहे या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला. आपण आहोत अकोला जिल्ह्यातल्या या बार्शीटाकडी इथल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर. आपण पाहू शकता की अकोला जिल्ह्यातल्या 5 नगरपरिषद आणि 1 नगरपरिषदेची निवडणूक जी आहे प्रक्रिया पार पडलेली आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीन ज्या ते स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. तर बार्शीटाकडी येथील स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर 3 लेअर मध्ये हा बंदोबस्त लावण्यात आलेला असून स्ट्रॉंग रूमच्या आतील भागामध्ये 9 SRP जवान तर पिंजर आणि बार्शीटाकडी पोलीस यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. तर 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्याने यंत्रणेला याचा मोठा ताण जो आहे या ठिकाणी वाढलेला आहे. पण गेला पाहू शकता की या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि 21 तारखेला मतमोजणी होणार आहे तोपर्यंत पोलीस बंदोबस्त आहे असंच तैनात करण्यात राहणार आहे. गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला.